महाराष्ट्राची भूमी म्हणजे शौर्य, पराक्रम आणि वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारी भूमी. शिवनेरी, लेण्यांद्री आणि नाणेघाट सारख्या जागतिक कीर्तीच्या ऐतिहासिक वारशांमुळे पुणे जिल्ह्यातील जुन्नरची ओळख जगाला माहिती आहे. पण याच ऐतिहासिक भूमीत एक अशी वास्तू आजही शांतपणे उभी आहे, जिच्या प्रत्येक दगडात एका विलक्षण व्यक्तिमत्वाचा संघर्ष, दूरदृष्टी आणि कर्तृत्व दडलेलं आहे. हा आहे हप्सी महल. इतिहासात मलिक अंबर महल म्हणून देखील ओळखला जाणारा एक राजवाडा. आफ्रिकेतील इथिओपियामध्ये जन्मलेला एक मुलगा, नियतीने ज्याला गुलाम म्हणून भारतात आणले, पण याच व्यक्तीने आपल्या बुद्धिमत्ता, पराक्रम आणि अद्वितीय नेतृत्वाच्या जोरावर तत्कालीन निजामशाहीच्या सर्वात प्रभावशाली वजीर बनत इतिहासावर आपली वेगळी छाप सोडली. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे मलिक अंबर. मुघल साम्राज्यालाही अनेकदा अडचणीत टाकणारा हा दूरदर्शी सेनानी केवळ एक युद्धतज्ञ नव्हता, तर एक उत्कृष्ट प्रशासक, नगर रचनाकार आणि जलव्यवस्थापनाचा एक अभ्यासू अभियंता देखील होता. आज आपण याच वास्तूचा अभ्यास करण्यासाठी इथे आलेलो आहोत. आज इथे या महालाची रचना, त्यामागील इतिहास, मलिक अंबर यांचं अद्वितीय कार्य आणि या वास्तूमध्ये दडलेले अनेक रंजक ऐतिहासिक संदर्भ, याच इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत पाहणार आहोत. नमस्कार, मी अतुल आणि आपण पाहताय एटी लाईव्ह. पुन्हा एकदा आपल्या ऐतिहासिक एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, माझ्या पाठीमागं जो भव्य दिव्य अशी जी वास्तू तुम्ही पाहताय, हा आहे जुन्नर येथील हप्सी महल, जो फार ऐतिहासिक आहे. अगदी 16व्या शतकापासून ते आत्तापर्यंत ही वास्तू अतिशय ऐतिहासिक आहे. तत्कालीन अहमदनगर, अर्थात आताचं अहिल्यानगर, तत्कालीन अहमदनगरच्या निजामशाहीचे सरदार मलिक अंबर यांनी बांधलेला हा ऐतिहासिक असा महल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सगळ्या गोष्टी बारकाईने सांगणार आहे. याशिवाय मलिक अंबर यांचा पराक्रमी इतिहास देखील तुम्हाला सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा हीच विनंती आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, सगळं काय दाखव. सुमारे 400 वर्षापूर्वी उभारलेला हा महल आजही आपल्या भक्कम दगडी बांधकामामुळे इतिहासाची साक्ष देत उभा आहे. काळाच्या ओघात काही भागाची झीज झाली असली तरी त्याचे मूळ वैभव आजही इथे आपल्याला सहज जाणवते. या महालाच्या बांधकामात काळा दगड, विटा आणि चुन्याचा वापर करण्यात आला आहे. त्या काळातील दख्खनी स्थापत्यशैलीची सुंदर झलक येथे दिसून येते. मलिक अंबर हा तसा एक हप्सी आफ्रिकन होता. आफ्रिकेमधलं हरारे हे त्याचं मूळ गाव. साधारण 1546 मध्ये एका गुलाम परिवारात मलिक अंबरचा जन्म झाला. जसं आता आपण पाहतो भाजीपाल्याचे जसे बाजार असतात, असे पूर्वीच्या काळी आफ्रिकेमध्ये गुलामांचे बाजार असायचे. आणि त्यामध्ये स्त्रिया असतील किंवा मुलंही असतील, लहान मुलं असतील, यांचा एक गुलाम म्हणून एक त्या ठिकाणी व्यापार व्हायचा. आणि मग हाच मलिक अंबर लहान असताना मलिक अंबरच्या वडिलांनी त्याला विकलं होतं. आणि त्या मीर कासिम नावाच्या एका बगदादी व्यापाऱ्यानं त्यांना अशाच एका गुलाबांच्या बाजारातून विकत घेतलं होतं. पुढे याच मीर कासिमनं त्यांना भारतातल्या एका व्यापाऱ्याला विकलं. आणि नंतर या मलिक अंबरला अहमदनगर, तत्कालीन अहमदनगरच्या निजामशाहीचे सरदार चंगेज खान यांनी त्याला विकत घेतलं होतं.
मंडळी, मी आता बरोबर या महालाच्या मध्ये आहे आणि माझ्या तुम्ही पाठीमागं पाहू शकता ती जी जागा आहे इथून आपल्याला वरती जाता येतं. मंडळी, आता हे मेहर परिवाराची एक प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून आहे आणि जे आता तुम्ही माझ्या पाठीमागं बघता येईल तुम्हाला हे नवीन जे रिनोव्हेशनचं जे काम चालू आहे याच मेहर परिवाराच्या माध्यमातून सध्या हे रिनोव्हेशनचं काम इथं आपल्याला पाहायला मिळतं. महालात प्रवेश करताच उंच कमानी, मजबूत भिंती आणि हवेशीर रचना आपलं लक्ष वेधून घेते. नैसर्गिक प्रकाश आणि वाऱ्याचा योग्य वापर होईल याची विशेष काळजी घेतल्याचं त्या वस्तूकडे पाहिल्यावर आपल्याला लक्षात येते. महालामध्ये दरबारासाठी स्वतंत्र प्रशस्त दालन होतं. तिथे महत्त्वाच्या बैठका, प्रशासनाशी संबंधित निर्णय आणि राजकीय चर्चा होत असाव्यात असा इतिहासकारांचा अंदाज आहे. याशिवाय राहण्यासाठी स्वतंत्र खोल्या, कोरीव झरोके, दगडी जिने आणि अंगणाची रचना त्या काळातील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना मानावी लागेल. या महालाच्या अगदी समोर 2 तोफा तुम्हाला पाहायला मिळतात. मी अगोदर तुम्हाला दाखवली तिथे एक तोफ आहे आणि इथं एक आहे. या पंचधातूच्या असलेल्या दोन्ही तोफ आहेत. ह्या तेव्हाच्या आहेत, म्हणजे साधारण 16व्या-17व्या शतकातल्या या तोफा आहेत. इथं आज हे आपल्याला तुम्ही ज्या वेळेस इथे येतात त्यावेळेस इथं पाहायला मिळतात. ही महालाची पाठीमागची बाजू, कदाचित तुम्हाला असं वाटेल की ही समोरची बाजू आहे, पण ही महालाची पाठीमागची बाजू आहे. आणि अगदी पाठीमागच्या बाजूच्या अगदी समोर हा तुम्हाला एकदम पुरातन असा म्हणजे तत्कालीन हा एक बारव इथं आपल्याला पाहायला मिळतो. ज्या चंगेज खान जो अहमदनगरच्या तत्कालीन निजामशाहीचा जो सरदार होता त्याचं निजामशाहीत चांगलं प्रस्थ होतं आणि त्याने मलिक अंबरला विकत घेतलं होतं. आता हा मलिक अंबर म्हणजे एकमेव गुलाम नव्हता, तर चंगेज खानाकडं साधारण 1000 गुलाम होते आणि चंगेज खानची ही जी 1000 गुलामांची जी फौज होती या फौजेचा मुख्य सरदार पुढे मलिक अंबर झाला आणि हीच 1000ची फौज पुढे चालून साधारण 25,000 इथपर्यंतची मोठी फौज अहमदनगरच्या निजामशाहीत झाली होती. मलिक अंबरच्या कारकिर्दीतली आणखी एक महत्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर मलिक अंबरने सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुघलांविरुद्ध मराठा सरदारांना एकत्र आणण्याचं त्या काळी काम केलं आणि त्याचंच अगदी महत्वाचं उदाहरण म्हणजे 1624 साली भातोडी अर्थात नगरपासून जे साधारण 15 किलोमीटर अंतरावरती जे गाव आहे भातोडी येथे शहाजी राजे यांच्या नेतृत्वात मुघलांविरुद्ध झालेली जी लढाई आणि मिळवलेला विजय हे त्याचंच एक प्रतीक म्हणावं लागेल आपल्याला. अंबरचं आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल कदाचित किंवा नसेल तरीही मी सांगतो. आत्ताचं जे संभाजीनगर अर्थातच छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद, या औरंगाबाद शहराची 1610 मध्ये मलिक अंबर याने स्थापना केली होती. त्यावेळेस त्याला खडकी म्हणून गाव म्हटलं जायचं. मंडळी, अशा पद्धतीने आज हा आपण जुन्नरचा हापसी महल पाहिला. जुन्नर पासून साधारण पूर्व दिशेला 2.5-3 किलोमीटर अंतरावरती आहे. अगदी ऐतिहासिक असणारा हा महल मलिक अंबरने ज्याने बांधला म्हणजे अर्थात मलिक अंबर
मलिक अंबरविषयी देखील मी तुम्हाला माझ्याकडे आहे ती माहिती तुम्हाला दिली. एक महत्त्वाचं आहे, हा जो महल आहे सध्या हा इथं एक बोर्ड लागलेला आहे की हा प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून आहे. मेहर म्हणून एक फॅमिली आहे जे इथंच राहतात आणि त्यांनी सांगितलं की ही आमचीच प्रायव्हेट फॅमिली आहे. आता हा मेहर यांच्याकडे हा महल गेला कसा हे मला माहीत नाहीये. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्समध्ये सांगा. तुमच्याही भागात काही ऐतिहासिक वास्तू असतील त्याही कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा व्हिडिओ पुन्हा एकदा ऐतिहासिक असेल. त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच इतिहासाच्या पाऊलखुणा घेऊन. धन्यवाद.